लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात रिपब्लिकन सेना आक्रमक. 19 ऑगस्टला नाशिकमध्ये काळे झेंडे आंदोलन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यात निषेध करण्याचा इशारा. नाशिकपासून आंदोलनाची ठिणगी पेटणार. अविनाश शिंदे. आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाला अनुसूचित जातीतील मोठ्या घटकांचा विरोध असतानाही सरकारकडून उपवर्गीकरणाची प्रक्रिया पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी केला आहे. केवळ एका घटकाच्या मागणीचा आधार घेऊन उर्वरित 59 उपजातींच्या भावना, भूमिका आणि आक्षेपांकडे दुर्लक्ष करणे हा सामाजिक न्यायाच्या मूलभूत भूमिकेला छेद देणारा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले. आरक्षणाच्या प्रश्नावर सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने मोर्चे निघत आहेत. अशा परिस्थितीत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाज घटकांशी संवाद साधणे ही सरकारची जबाबदारी आहे. चर्चा न करता निर्णय लादण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन सेना तो कदापि स्वीकारणार नाही, असा स्पष्ट इशारा शिंदे यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरी नेत्यांशी चर्चा करावी. आरक्षण उपवर्गीकरणासारखा संवेदनशील आणि दूरगामी परिणाम करणारा विषय केवळ प्रशासकीय किंवा राजकीय निर्णयापुरता मर्यादित नसून तो सामाजिक न्यायाशी निगडित आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजातील विविध नेते, संघटना आणि संबंधित सर्व घटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुली चर्चा करणे आवश्यक असल्याचे शिंदे यांनी सांगितले. मात्र या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आंबेडकरी नेत्यांना पेटण्याचे मुख्यमंत्री टाळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. संवादाचे दरवाजे बंद ठेवून सामाजिक प्रश्न सोडवता येत नाहीत, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. 19 ऑगस्टला नाशिकमध्ये काळे झेंडे दाखवणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 19 ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर येत असताना रिपब्लिकन सेनेच्या वतीने काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची घोषणा अविनाश शिंदे यांनी केली. सरकारने आरक्षण उपवर्गीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, संबंधित सर्व घटकांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि आंबेडकरी नेत्यांशी प्रत्यक्ष चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नाशिकपासून आंदोलनाची ठिणगी पेटणार. सरकारने आपली भूमिका बदलली नाही आणि आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय लादण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला तर आंदोलन महाराष्ट्रभर अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा रिपब्लिकन सेनेने दिला आहे. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणाऱ्या मंत्र्यांना या प्रश्नावर जाब विचारण्याची भूमिका संघटनेने घेतली असून या आंदोलनाची ठिणगी नाशिकपासून पेटवण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले. आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्यायाच्या प्रवाहात आलेल्या वंचित घटकांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही. समाजाच्या ऐक्याला तडा देणारा किंवा एका घटकाच्या मागणीच्या आधारे इतर घटकांवर निर्णय लादणारा कोणताही प्रकार रिपब्लिकन सेना खपवून घेणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. एकत्र वज्रमुठ असताना महाराष्ट्र सरकारने RSSच्या दबावाखाली येऊन SC जातीमध्ये उपवर्गीकरण करण्याचा घाट घातलेला आहे. सदर SC कास्टमध्ये उपवर्गीकरण करणे गरजेचे नसताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 341 नुसार SC जातीला आरक्षण दिलेले आहे. सदरील आरक्षण हे पूर्ण समूहाला दिलेले आहे. समूहाला दिलेले असताना याची वज्रमुठ तोडणे व हे आरक्षण कायमस्वरूपी संपवण्याचं कट कारस्थान या ठिकाणी या सरकारकडनं केला जात आहे. असे असताना 59 जाती या पूर्ण एक साईडला असताना काही ठराविक RSSचे दलाल हे सरकारसोबत जाऊन उपवर्गीकरणाची मागणी करत होते. असं असताना सरकारने त्यांना पाठीशी घालून उपवर्गीकरणाची घोषणा केली. घोषणा केल्यानंतर बदल समितीचा अहवाल सांगितलं सादर करतो, पण एक व्यक्तीची समिती होत नाही तरी सुद्धा बदल समिती स्थापित करून तिचा अहवाल सादर केला. पण तो जो अहवाल आहे तो जनतेसमोर न आणता फक्त त्याच्यावरती हरकती मागवल्या. असे असताना तुम्ही जर बघत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रभर सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली
लाखोचे मोर्चे निघत आहेत. घरातल्या महिला असतील, युवक असतील, पालक असतील, हे सर्व या उपवर्गीकरणाला विरोध करत आहे. आमच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एवढेच सांगणे आहे की एवढा मोठा समाज आज या उपवर्गीकरणाला विरोध करत आहे, तरी सुद्धा आपण त्यांना भेटण्यासाठी वेळ देत नाही, त्यांना निग्लेक्ट करता आहे. एससी समाजातल्या कुठल्याही समूहाला देवेंद्र फडणवीस साहेब हे भेटण्यासाठी वेळ देत नाहीये. आणि म्हणूनच रिपब्लिकन सेनेने असा पवित्रा उचललेला आहे की येत्या 19 तारखेला किंवा 22 तारखेला देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावर येत आहे, तेव्हा ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याची आंबेडकरी जनता त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळे कपडे, काळ्या फिती आणि काळे झेंडे त्यांना दाखवून त्यांचा निषेध करेल. आणि फक्त नाशिकच नव्हे, ही सुरुवात जरी नाशिकमधून होत असेल, पण फक्त नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे राबवलं जाईल की बीजेपीचे मंत्री जिथं कुठं फिरतील तिथं तिथं त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला जाईल, जोपर्यंत ते आंबेडकरी जनतेशी चर्चेला तयार होत नाही. आपल्या माध्यमातून मी या सरकारला आवाहन करतो आणि सांगू इच्छितो की आपण लवकरात लवकर आंबेडकरी जनतेची भेट घ्या, अन्यथा आंबेडकरी जनता ही तुमचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.